चला रघुनाथ जुगारी साहेब आपण यांचा आहे आपला मान सन्मान या ठिकाणी केला जाईल आयोजकांच्या वतीने। वसई तालुका आदिवासी क्रीडा संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत जुगारी साहेब, आपण या आपला मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। रोहिदास कानात यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील यायचं आहे। चला मॅचला होते सुरुवात। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल, अरविंद भुरकुन अँड रोहन पारदी। तर बॉलिंग ट्रॅक वरती जयेश मोकाशी। सरपंच उपस्थित चषक 2026 मध्ये ह्याच मैदानावरती बेस्ट बॉलरचा किताब मात्र ह्याच गोलंदाजाने मिळवला होता। तोच गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस आपल्याला नगरसेवक चषक 2026 मध्ये पाहायला मिळतोय। आणि पहा विकेटनं सुरुवात केली आहे पुन्हा एकदा नगरसेवक चषक 2026 मध्ये पहिल्याच बॉल वरती मिळवली आहे मोठी विकेट। फलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर मग अरविंद भुरकुन होत आहेत बाद। पहिल्याच बॉल वरती अगदी मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र डाऊन केली आहे जयेश मोकाशी या गोलंदाजाने। विकेट टेकर गोलंदाज आहे आणि सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये त्याला आपण पाहिलं तर मग बेस्ट बॉलरचा किताब त्याने मात्र मिळवला। आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो नगरसेवक चषक 2026 मध्ये पहिल्याच बॉल वरती मात्र विकेट मिळवली आहे। पुढील बॉल न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर गणेश। हो जबरदस्त चेंडूची लेंथ हाताळली गेली, अगदी बॅटरचं फुटवर ओळखलं आणि त्याला अनुसरून हे अचूक लेंथ मात्र फेकली गेली। प्ले अँड मिस डॉट बॉल। वेग देखील खूप चांगला आहे, गती देखील खूप चांगली आहे जयेश मोकाशी याच्याकडे। विकेट टेकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या तरी हे पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय। ओ ब्लॉक ऑल मध्ये चेंडूची हाताळणी पहा, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकला जातो। या ठिकाणी केली आहे मिस्टेक। कदाचित मग चेंडूची फेके अगदी योग्य आले असते तर मग पंचांना देखील त्या ठिकाणी विचार विनिमय हा करावा लागला असता। वेलकम स्वागतम सुस्वागतम रघुनाथजी जोगारे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि इन ऍक्शन मध्ये देखील आपल्याला आज त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले होते। चेंडू फेकून झालेत षटकातील 3। पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग पॉइंट क्षेत्रामध्ये झाली मिस्टेक। सहज सोफा शेल होता शॉट कव्हर क्षेत्रामध्ये मात्र झेल ड्रॉप होतोय। इथून एक सिंगल धाव ही पूर्ण होईल आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग चौथ्या बॉल वरती ही सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली आहे आणि धाव फलकावरती एक धाव ही आपल्याला पाहायला मिळेल। जयेश याच्या खात्यातील हा पुढील बॉल सरळ बॅटने यावेळेस खेळले गेले ड्राईव्हचा फटका। एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल। सिंगलला धाव फलक पोचलं गेलं ते म्हणजेच 2 अंकांवरती। निश्चितच प्रयत्न करत राहायचे, यश नाही मिळालं तरी पुढच्या वेळेस मात्र लढाई संघर्ष करण्यासाठी अनुभव हा नक्कीच मिळतो। परंतु इथून अजून सुद्धा वेळ गेली नाहीये। इथून एखादी एक मोठी जबाबदारी जी आहे ती मात्र स्वीकारावी लागणार आहे। गणेश एक चांगला पॉवर हिटर फलंदाज आहे। त्याच्यानंतर आपण पाहिलं रोहन पारधी हा देखील एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्याकडे देखील चांगले स्ट्रोक आहेत। पण सध्या तरी आपण पाहतो जयेशची बॉलिंग ही खूप चांगली पाहायला मिळते। पहा हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका झालाय ऑन साइडला, झेल मात्र पकडला गेला आणि गणेशचा खेळ या ठिकाणी संपुष्टात।
चला या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत वसई तालुका आदिवासी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष साहेब रघुनाथजी जोगारी यांचा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने केला जाईल. चला रघुनाथ जोगारी साहेब आपण या. रोहिदासजी काणा साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो. कॅमेरामॅन 1 मिनिट जरा आपण कॅमेरा या ठिकाणी करायचा आहे. जर तुम्ही पाहू शकाल वसई तालुका आदिवासी ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ जोगारी साहेबांचा या ठिकाणी सन्मान हा केला जातो. रोहिदासजी काणा त्यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण पाहिलं तर मग पालघर जिल्हा क्रिकेट असोसिएशन देखील आहे त्याचे देखील अध्यक्षपद ते मात्र भूषवत आहेत. चला धन्यवाद. विजय आले दुसरं षटक टाकण्याकरता. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपल्याला हा शेल पाहायला मिळाला होता. किशोर डुकले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले परंतु त्यांच्याकडनं झाली एम्सफील्ड. झेल मात्र इथून सुटलाय. धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 6 धावा. पुढील बॉल फूट टप्प्याची लेंथ पॉइंटला मात्र चेंडूला स्लाइस केलंय. 1 बाउन्स न फील्ड केलं जाईल की नाही परंतु मिस फील्ड झाली आहे जयेश कर्ण आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार आणि या चौकाराच्या सायना धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोहोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. पहा दुसऱ्या षटकाला शुभारंभ झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आणि 2 धावा आल्या. त्याच्यानंतर अगदी घेर जो आहे धावसंख्येचा तो एक्सचेंज केलाय. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा येऊ लागल्यात. पहा सुरुवातीच्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर मग दुहेरीच्या स्वरूपामध्ये 2 धावा मात्र पूर्ण केल्या. त्याच्यानंतर चौकार मात्र आलाय. फलंदाज आपण पाहतोय रोहन फारथीच्या बॅट मधनं. पुढील बॉल टप्प्याची लेन होती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. प्रयत्न तर निश्चितच या ठिकाणी केले होते 3 क्षेत्ररक्षकांनी हा झेल पकडण्याकरता परंतु झेल झाला आहे ड्रॉप. आकाश फारथी करता पारितोषिक या ठिकाणी लाभलं गेलंय विलास कोरडा दादांच्या माध्यमातून. 3 षटकारांकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाईल. त्यांचे मित्र आहेत आणि मित्रावरचं प्रेम निश्चितच या क्रिकेटच्या माध्यमातून दर्शवलं जाते आणि त्याचं निश्चितच मनोबल वाढवण्याकरता हे पारितोषिक लावलं गेलंय. टप्प्याची लेंथ होती. ऑन साइडला निश्चित आपण खेळले गेलेत. पहा फ्रंट फूट वरती आले होते बॅटर आणि तिथून मात्र बॉलला रीड करण्यामध्ये यशस्वी झाले जरूर परंतु जो टायमिंग व्हायला हवा होता ना चेंडू आणि बॅट मध्ये तो टायमिंग परफेक्ट साधू शकले नाहीयेत. आणि इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा सॉरी 1 सिंगल धावे ते सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 13 या अंकांवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऑफ स्टंपच्या हलकासा पण हा चेंडू पाहिला तर मग बाहेर निघणारा होता. तेच पंचांनी निहळलं आणि दर्शवलंय की हा चेंडू आहे वाईट. अव्हांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 14 या अंकांवरती ही धाव गती पोहोचली गेली आहे. पुढील बॉल
यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग मिस केला आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथून देखील संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 14. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये पाहूया किती धावा मात्र केल्या जातील. भूमी डुकले आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. सरपंच उपसरपंच चषक मध्ये आपण पाहिलं तर मग भूमीतनं मालिकावीर ट्रॉफी मात्र उचलली आहे आणि पहिल्याच बॉल वरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय रोहनच्या बॅट मधनं आला हा चौकारने धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 18 अंकांवरती. पहा अडचणी मनामध्ये नसतात तर मग पुढील बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर वेगवान बॉल होता परंतु डाव्या पलीकडे हा चेंडू मात्र जाताना पाहायला मिळेल. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनामध्ये असतात आणि ज्या दिवशी तुम्ही मनावरती विजय मिळवाल ना त्या दिवशी निश्चितच विजयाच्या दिशेने तुमचा मार्ग आपोआप निघेल. षटकातील पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता भूमी डुकले याने. एक सिंगल धाव इथून मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुसलं जाईल ते म्हणजेच 20 अंकांवरती. इथून काहीतरी मोठे प्रयत्न अजून करावे लागणार आहेत. पहा आकाश आहेत आकाश पारधी त्यांच्याकरता पारितोषिक देखील लावलं गेलंय विलास कोरडा दादांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे 20 अंकांवरती. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. हवाई हल्ला केलाय समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. विजय मोकाश अगदी आपण पाहिलं तर मग वाईडिश लॉंग वरन जवळजवळ आपण पाहिलं तर मग लॉंग ऑफच्या दिशेने अगदी वेगानं धावत आले आणि पहा किती सुंदर झेल मात्र पकडलाय विजयाने. आकाश पारधी मात्र वास झालेत आणि न्यू वॉटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रोहित पारधी जे हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा पिल्लार या संघाचा जर आपण विचार केला तर मग भरपूर पारधी ब्रदर्स आहेत. म्हणजेच एका कुटुंबातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो पारधी कुटुंबातील. पुढील बॉल जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला हा बॅटर मिस्टर रोहित पारधी आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मधून आलाय द ग्रेट स्ट्रोक. षटकार 6 आणि या षटकाराच्या सायना धाव फलक अगदी आपण पाहिलं तर पोहोचले गेले 26 अंकांवरती. 26-11चा तो दहशत हल्ला ताज हॉटेल वरती निश्चितच केलेलं ते आक्रमण आणि भरपूर
वीर जवान त्या ठिकाणी शहीद झाले. पुन्हा एकदा लोकलमध्ये चेंडूची हाताळणी झाले किशोर कडनं. पुन्हा एकदा मिस्टेक, सॉरी किशोर मनोज होते किशोर यांचे बंधू, परंतु त्यांच्याकडनं देखील मिस्टेक झाली आहे. एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने 9च्या सरासरीनं 27 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र इथून तिसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज वापरला जाईल, ऑप्शन तर भरपूर आहेत. हिरा डुकले आहेत, किशोर डुकले आहेत, परंतु यावेळेस हिरा याने जबाबदारी घेतली आहे इथून हे चौथं षटक टाकण्याकरता. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि तो अनुभव आपण पाहिला तर मग मिस्टर हिरा डुकले याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती एक चांगला खेळ त्याने देखील केला गेलाय. आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव भरपूर आहे आणि भरपूर वर्ष क्रिकेटच्या खेळामध्ये त्यांनी देखील घालवलेत. इथून आता आपण पाहणार आहोत 6 चेंडूमध्ये किती धावा खर्च केल्या जातील, किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल. परंतु बॅटर आपण पाहतोय रोहित, त्याच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आलाय. पाहूया आता मात्र हिरा वर्सेस रोहित ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला खेळले गेले डीप लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेनं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. पहा फुल टॉस बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलायला हवा होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाही आणि इथून एक सिंगल धाव ही पूर्ण केली गेली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच तुम्ही जर खेळ करत असाल तर मग चांगली भूमिका ही सातत्याने करायला हवी आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करायला हवं. यावेळेस पहा ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी. मी मागेच म्हटलंय एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि निश्चितच त्या अनुभवाचा प्रयास फायदा उचलला जातो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लेन थोडीशी मागे ठेवली, ऑन साइडला बॅटर खेळले गेलेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते 29 अंकांवरती. मित्रांनो, जीवनात हार कधीच मानायची नाहीये, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने देखील रस्त्यात कोणालाच विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे, परंतु नदीने संघर्ष चालू ठेवला होता समुद्रापर्यंत पोहोचण्याकरता. इथून देखील तो संघर्ष अगदी चालू ठेवावा लागेल एक चांगला धावफलक उभा करण्याकरता. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा ह्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक अगदी पाहिला आपण तर मग पोचलं गेलं ते म्हणजे 31 अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहा या शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये हिरा डुकलेच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मग आतापर्यंत 4 धावा आल्यात. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने खेळलेत फलंदाज रोहित, परंतु इथे मात्र झेल पकडला गेलाय आणि फलंदाज रोहितचा खेळ संपला गेलाय. आउट. धावसंख्या आहे 31. 31 धावा. शेवटचा बॉल. अमित पारधी आलेत. ओ मोठा स्ट्रोक खेळले गेलेत ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुढे आलाय, करणार नाहीये चुकी. पकडला गेलाय झेल आणि संपलाय अमितचा देखील खेळ. इथून आपण पाहिलं तर मग 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावा आहेत 31 आणि विजयासाठी 32 धावा 24 बॉल मध्ये ह्या करायच्या आहेत.
चला दोन फलंदाज आपण यायचं आहे. इथून आपण पाहणार आहोत. लक्ष आहे ते म्हणजेच 32 धावांचं आणि 32 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल मरुदिवसफूट राजावली टीम कडनं. भूमी टुकले अँड रोशन कोळेकर दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर मग मोठ्या फटक्यांकरता जाणले जात आहेत. ह्याच मैदानावरती आपण पाहिलं तर राजावली संघाचा परफॉर्मन्स अगदी चांगला आहे. जणू काही हे घरेलू मैदान आहे त्यांचं. ह्याच मैदानावरती आपण पाहिलं तर मग साहेब क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील दुसरा क्रमांक आणि त्याच्यानंतर सरपंच उपसरपंच चषक मध्ये आपण पाहिला तर मग प्रथम क्रमांक त्यांनी फटकावला. बॉलिंग ट्रॅक वरती महेश पारधी, रोशन कोळेकर ऑन स्ट्राइक. चला घाई करायची आहे. महेश पारधीचा पहिला बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे पहिल्याच बॉल वरती. लक्ष आहे 32 धावांचं आणि या 32 धावा इथून मात्र पूर्ण करायच्या आहेत. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव ही पूर्ण केली आहे. धाव फलकावरती एक धाव ही आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय एक लेजंड प्लेयर महेश पारधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर वर्ष त्यांनी देखील क्रिकेट खेळलाय. पहा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यंग टॅलेंट एका बाजूने आहे एक्सपिरियन्स टॅलेंट असंच म्हणायला लागेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर दुसरा बॉल डॉट फेकला गेलाय. आयुष्यात मित्रांनो कोणतीच गोष्ट अवघड नसते, फक्त आपल्या मनातील विचार हे मात्र पॉझिटिव्ह असायला हवेत. ओ पहा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याची मानसिकता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. मोठे स्ट्रोक खेळण्याकरता जाणला जातोय मिस्टर भूमी डुकले, परंतु आतापर्यंत दोन्ही चेंडू खेळलेत आणि दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये. यावेळेस आपण पाहतोय मोठा स्ट्रोक येईल का. यस, मोठा फटका आलाय. अखेरीस ज्या फटक्या करता निश्चितच ओळखला जातोय तो फटका अखेरीस खेळला गेला मिस्टर भूमीत. या षटकाराच्या सायना धावफलक अगदी पुजलं जाईल ते म्हणजे 7 अंकांवरती. चेंडू फेकून झाले 4. पहा पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेले आणि चौथ्या बॉलवरती मात्र षटकार या ठिकाणी येतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये आयुष्य शून्य झाले तरी घाबरू नका. फक्त त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत ना, ती ताकद ती जिद्द मनामध्ये कायम ठेवा. यावेळेस घुटना टेक और भूमी डुकले की सिक्सर देख षटकार आलाय आणि या षटकाराच्या सायना धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं जाईल 13 अंकांवरती. भूमी डुकले ह्याच खेळी करता ओळखला जातो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतोय आणि पॉवरफुल बॅटिंग करण्याची जिद्द चिकाटी मात्र दर्शवतोय. आणि इथून आपण पाहिलं तर मग सुरुवातीला थोडासा वेळ घेतला त्यांनी सेट होण्याकरता. वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. इथे मात्र भूमी त्याची खेळी संपुष्टात येईल, कारण रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे कमी पडले. मिडॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि भूमीतला मात्र इथून परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे एकच
सिरप टॅबलेट आहे ते म्हणजेच औषध म्हणजेच कष्ट तुम्हाला सातत्याने कष्ट करावे लागतात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला शेवटचा सामना दोन्ही चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना मात्र पहिल्या बॉलवरती आल्या 3 धावा आणि शेवटच्या बॉलवरती राहिल्या होत्या 6. अगदी सुपर 4 मध्ये पोहोचण्याचा तो मॅच अक्षरशः आपण पाहिलं तर मग रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवलीपाडा टीमच्या घशातून तो मॅच अगदी हिसकावून घेतला गेला. जय भवानी स्पोर्ट वंगणपाडा पेल्हार या टीमनं शेवटच्या बॉलवरती 6 धावांची आवश्यकता असताना तो षटकार मात्र खेचला गेला, मारला गेला भगवान भड याच्या बॅटमधनं. रोहित आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील बॉल ओ हिरा डुकळ्याचा जबरदस्त हा बाकफूट पंच. ताकद पहा किती या स्ट्रोक वरती जनरेट केली होती. अखूड टप्प्याची लेन अगदी ऑफस्टमच्या बाहेर मिळाली आणि अगदी जबरदस्त प्रहार केला गेलाय. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. मिळतील धावा 6 षटकार आणि या षटकाराच्या 6 धाव फलक पोहोचला गेलाय 1900 अंकांवरती. पहा मित्रांनो हा असतो अनुभव, कारण भरपूर वर्ष क्रिकेटच्या खेळामध्ये आपली नावाची डंका ही वाजवल्या. यावेळेस अजून एक इथून मात्र हिरा डुकळे चमकलाय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेत आणि या षटकाराच्या 6 धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलं ते म्हणजे 25 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग अजूनही 7 धावांची आवश्यकता असणार आहे, कारण षटकार अगोदर मुलाने मारले, आता मात्र बाप तो बाप. पुन्हा एकदा त्याच दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेलेत. चांगली फिल्डिंग यावेळेस होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 1 धाव इथून मात्र पूर्ण होईल आणि धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 26 अंकांवरती. पुढील बॉल ओ यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर रोशन. येतो षटकार 6 धावा. होम ग्राउंड आहे. धावसंख्या आपण इथून पाहिली तर मग चेस झाली आहे आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय.